आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जातोय. एक विकेट सहन आहे त्याच्यामध्ये पहिला बॉल डॉट दुसरा बॉल डॉट त्याच्यानंतर एक सिंगल आणि चौथ्या बॉलवरती ही विकेट मिळालेली आहे. एक चांगली मोठी विकेट मिळालेली आहे पांडुरंग सावड याला. अतिशय चांगली गोलंदाजी करायची आत मात्र बघायचं आहे कुठला संघ या ठिकाणी सायंकाळच्या सत्रामध्ये आपल्याला कळणार आहे. आज कुठल्याही संघाला या ठिकाणी टाइमपास करून दिले जाणार नाही. वेळेला खूप महत्व दिला जातोय कारण की आपले हे आश्वासन आहे याचं नियमाचं पालन हे करणं गरजेचं आहे मित्रांनो. गोलंदाज पांडुरंग सावड 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 1 गडीच्या बोबटल्यामध्ये फक्त 1 धाव या ठिकाणी असुगी इथे पांडुरंग सावड गोलंदाज मार्कवर सर्व बघतोय परंतु इथे धवनी बॅटर या ठिकाणी आलेला आहे गुरुनाथ. सगळं शतरक्षण या ठिकाणी लावलेलं जातंय. विश्वनाथ झिरवे याच्या हस्ते हे मला वाटतं शतरक्षण लावलं जातं. ऑन साईडला वाडिश बिड विकेटला सुद्धा चांगलं शतरक्षण आहे आणि त्याच्यानंतर काव करण्याच्या दिशेने थोडंसं शतरक्षण जवळ घेतलेलं आहे. जरा आपल्याला वेळ आपल्याकडे कमी आहे टायमिंग सुद्धा लावलेलं आहे मित्रांनो म्हणून शतरक्षण तुम्ही ताबडतोब लावून घ्यायचं असतं. गोलंदाज लेफ्ट राऊंड बॅट्समन गुरुनाथ अतिशय चांगला पोबत संघाचा एक चांगला बॅटर आपण बघतोय कारण की आपल्या कामन परिसरामध्ये आपण बघितली तर एक जबरदस्त त्यांनी कामगिरी केली होती. परंतु या दमन दौऱ्यामध्ये एक चांगली इथे या मैदानामध्ये चांगली त्याला बॅटिंग करावं लागेल. 5 मिनिटं झालेली आहेत. पुढचा बॉल घेऊन जातोय गोलंदाज पांडुरंग. यावेळेला प्रदीप बॉल बनावा लागेल. ऑफ स्टंपवरनं सहज बॉल निघून जातो या ठिकाणी. डॉट चेंडू सुरू पाहायला मिळतो या ठिकाणी. आता मात्र पहिली षटकातला शेवटचा बॉल असेल पांडुरंग सावड याचा. त्याच्यामध्ये फक्त 1 विकेट्स नावी त्याच्या गोलंदाजावरती जरूर विकेट मिळाला होता. अंतिम बॉल आहे शेवटचा बॉल आहे लेफ्ट राऊंड बॅट्समन तिकडे स्ट्राईककडे क्रॉस बॅटनी जरूर खेळला जातो. यावेळेस बघायचं तिकडे भूषण साबर आहे तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 1 बाउल चेंडूला अडवलं जातोय. गोलंदाजाच्या हातामध्ये चांगला थ्रो याच्या अगोदर या ठिकाणी धाव या ठिकाणी कंप्लीट पूर्ण केली जाते. मग ते एका ओव्हरमध्ये आपण जर बघितलं 1 गडीच्या बोबटल्यामध्ये या ठिकाणी पोबत संघाची धावसंख्या आपण बघितली 2 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघतोय. षटक संपलं जातं पहिल्या षटकामध्ये 2 धावा. चला टाइम हे लावलेला आहे. चला आपण शतरक्षण लगेच लावून घ्यायचं. टायमिंग इथे लावलेला आहे मित्रांनो. प्रत्येक संघाला इथे टायमिंग लावलेला जाईल लक्षात घ्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. प्लेन आणि चांगलं ग्राउंड आपण बघतोय याच्यामध्ये चांगले तुम्ही फटके विरुद्ध दिशेने तुम्ही चांगले फटके खेळू शकता कारण की प्लेन ग्राउंड आहे. लेफ्ट हँड डाऊन बॅट्समन पुन्हा एकदा स्ट्राईककडे. आता मात्र गोलंदाज होतोय. गोलंदाज मार्कवर वैयक्तिक आणि संघाचं दुसरं षटक. विश्वनाथ झिरवे हा गोलंदाज येतोय. अतिशय चांगला गोलंदाज आहे. नंबर 2 क्रमांकावरती त्याला षटक हाताळण्यासाठी हे दिलेलं आहे. चांगला गोलंदाज आहे. स्वतःची पाऊल सुद्धा त्यांनी बोसलेली आहे या क्रीजमध्ये या मैदानामध्ये. चांगली गोलंदाजी होऊ शकेल कारण की काल देखील एक चांगली गोलंदाजी होती. मात्र या ठिकाणी बघायचा या चेंडूवरती काय निर्णय येतो पंचांचा. येस व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर. 9 चेंडू या ठिकाणी घोषित केले आणि हा बॉल इज 3 हिट असेल. एक संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 9 बॉल म्हणजे क्रीजच्या बाहेर चेंडू पडलेला आहे त्याच्यामुळे हा 9 चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील जर बघितला पहिला 9 चेंडू पडलेला आहे तो मात्र गोलंदाज विश्वनाथ झिरवे या गोलंदाजाचा 9 चेंडू पडलेला आहे. धावसंख्या आहे धावसंख्या 3 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 3 हिट असेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय गोलंदाज. यावेळेला बघायचं आहे सरळ बॉल निघून जातोय मात्र डॉट चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की थोडासा बाहेर चेंडू जाईल. पंचांना वाटलं होतं मात्र सरळ बॉल निघून जातोय. या वेळेला औषधच्या बाहेर चेंडू निघतोय. पंच या ठिकाणी दर्शवतात की हा चेंडू खराब आहे. अवांतर धाव आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे.
शॉर्ट पिच बॉल होता. यावेळेला चेंडूवरती नजर ठेवून ही चांगली बॅटिंग करावं लागेल इथे बॅटर गुरुनाथ याला. कारण की जितके तुम्ही या ठिकाणी डॉट होतात तितके तुम्ही या ठिकाणी डगआउटमध्ये जाऊ शकतात. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला पहार करायचं मित्रांनो, तरच या ठिकाणी धावा चांगल्या होऊ शकतील. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं कॉमन टीमचं 90 धावा आपण बघितल्या होत्या. दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा चांगल्या धावा होत्या, परंतु कालच्या दिवसामध्ये हाय स्कोर जास्त आपण पाहायला मिळालं होतं. आज देखील आपल्याला बघायचं आहे की कुठल्या संघाचा हाय स्कोर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यावेळेस शॉर्ट पिच बॉल बॉलला सह पाठवलेला आहे त्या दिशेने, मात्र चांगला झेल घेतलेला आहे. भूषण जावड यांनी चांगला झेल घेतलाय त्या दिशेने आणि आणखी एका ठिकाणी महत्वाचा फलंदाज बाद होतोय. गुरुनाथ याला नक्कीच मैदानाच्या बाहेर या ठिकाणी जायला लागेल. अगोदर सफल झाला होता फलंदाज, हा शॉर्ट पिच बॉल होता. पुलकराचा जरूर फटका होता, अतिशय चांगला फटका होता, मात्र थोडासा अपुरा पडतोय. फलंदाज बाद होते. धावसंख्या 4 असताना हा दुसरा विकेट या ठिकाणी गमावलेला आहे पबस संघाने. याचं कारण होऊ शकतं कारण की फटका व्यवस्थित होता, मात्र गोलंदाजाला चांगली साथ या ठिकाणी मिळालेला आहे क्षेत्ररक्षणाची आणि हिचेच एक चांगला विकेट या ठिकाणी मिळालेला आहे. एक चांगली मोठी विकेट मिळते कारण की गुरुनाथ सारखा एक चांगला फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र नव्याने फलंदाज जातो पोमट संघाचा. या ठिकाणी 2 विकेट्स गमावलेल्या आहेत पोमट संघाने. सकाळच्या सत्रामध्ये चालू असणारा मॅच तोच संघामध्ये तिथे प्लाईवरती मॅच आज सर्व प्रेक्षक ज्या इनपुटवरती असेल त्यांचे सुद्धा आम्ही खूप आम्ही आभार मानतो. दोन गड्याच्या बोबटल्यामध्ये धावसंख्या 4 वर पोहोचलेली आहे. या स्कोर बोर्डवरती आपण थोडस घाई करायचे. संजय पुढील हा स्ट्रायकिंगकडे जातोय नव्याने फलंदाज. तर गोलंदाज मार्कवर असेल विश्वनाथ. लॉंग ऑफ त्याच्यानंतर ऑन साईडला कॉल करण्याच्या दिशेने एक चांगला क्षेत्ररक्षण आहे. लॉंग लेग अशा पद्धतीने एक चांगले क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. टाइम लावलेला आहे मित्रांनो. पुढचा बॉल पुन्हा घेऊन जाईल विश्वनाथ. सामना करेल संजय. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेस थोडासा खराब बॉल असेल. जस पंच या ठिकाणी दर्शवतात की वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. वाईटच्या रूपाने धाव मिळतोय. धावसंख्या 5 वर या ठिकाणी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे कारण की ही दुसरे षटक चालू आहे. यावेळेला बघायचं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी खराब चेंडू पंच या ठिकाणी दर्शवतात. बॅक टू बॅक 2 चेंडू या ठिकाणी खराब चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत कारण की लेंथ आणि लागू व्यवस्थित सापडलेली नाही गोलंदाजाला. कारण की आपण बघितलं त्याने एक वाईट चेंडू सुद्धा टाकला होता विश्वनाथ यांनी. त्याच्यानंतर इथं बॅक टू बॅक 2 वाईट चेंडू सुद्धा टाकलेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेला पास केला ऑन साईडला फिल्ड विकेटच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षण व्यवस्थित होत नाही या ठिकाणी पालापाला संघाकडनं आणि या 4 धावा जरूर मिळतात या ठिकाणी. आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे 10च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या ठिकाणी. सगळा फटका आपण बघतोच. संजय याच्या बॅटमधून आलेला हा एक चौकार आपण बघतोय. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार बघितला त्याच्या बॅटमधून. यावेळेस 6 बॅटने चेंडूला आक्रमण काढला जातोय. हवेमध्ये बॉल होता. 1 बाउल चेंडूला अडवला जातोय. तितक्याच वेगाने चांगला थ्रो होतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. दोन्ही फलंदाज चांगला रनअप आहे दोन्ही बॅटरमध्ये. संघाची धावसंख्या आहे 12च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी होताना या ठिकाणी बघतोय विश्वनाथ. फक्त इथे झेल सुद्धा अतिशय घेणं गरजेचं होतं. रनिंग कॅचमध्ये जर प्रकाशाने जर झेल घेतला असता तर निश्चित एक चांगला फलंदाज बाद झाला असता. आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं पालनापाडा संघाकडनं. क्रॉस लाईन ऑफस्टॉपला जाऊन सफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल सरळ मागे निघून जातोय. एक धाव ठिकाणी मिळेल पोमट संघाला. जास्त काय धाव मिळणार नाही या ठिकाणी. जास्त षटक संपलं होतं 22 रूपाने धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 13च्या घरामध्ये. षटक संपलं जाते या ठिकाणी. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्याने तर प्रथम फलंदाजी करत असताना पोमट संघाची धावसंख्या आपण बघितलं 2 गडीच्या बोबटल्यामध्ये 13 धावा धावफलकावर आपण बघतोय त्या ठिकाणी. अचूकही इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल पोमट संघाला.
पाण्याची व्यवस्था करायची, पाणी घेऊन जायचं आहे. जर पाण्याची बॉटल जर भरली असेल तर आपण पाणी घेऊन न जायचं आहे, कारण की बघा उष्णता आहे मित्रांनो. पाणी हे महत्वाचं आहे, पाणी हे आपलं जीवन आहे मित्रांनो. पाणी प्यायचं आहे, कारण की उष्णता आहे. चांगल्या आकर्षक ट्रॉफ्या सुद्धा या ठिकाणी स्पॉन्सर झालेल्या आहेत. प्रकाश सावर येतो गोलंदाज मार्कवर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघितली एकूण अंतर इथे 13 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघतोय. चांगला लेखाजोखा या ठिकाणी पाहायला मिळतोय. कुंदन पाटील ज्या स्कोरिंगचं काम या ठिकाणी करतात, काल देखील अतिशय चांगली त्यांनी स्कोरिंगचं काम केलं होतं. आज देखील या ठिकाणी आपण बघितलं चांगली स्कोरिंगचं काम, चांगली माहिती त्यांच्याकडनं या ठिकाणी मिळतोय. दमण दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. यावेळेला बघायचं आहे हवेमध्ये चेंडू आहे, बघायचं स्वतः गोलंदाज या ठिकाणी जातोय. वाडे कॅच ठिकाणी स्वतः प्रकाश त्या ठिकाणी जातोय आणि स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी जाऊन हा चांगला झेल घेतलेला आहे. आणि आणखी एक फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेला आहे. धावसंख्या 13 असताना आणखी एक फलंदाज बाद झालेला आहे पोमण संघाच्या ठिकाणी. इथे धावसंख्या खूप कमी आहे पोमण संघाची. इथे आक्रमक रूप धारण या ठिकाणी करावं लागेल पोमण संघाला. धावसंख्याचा वेग हा मात्र वाढवावा लागेल या ठिकाणी. कुठेतरी जवळजवळ 40 ते 45 धावांचा या ठिकाणी एक चांगला पाठलाग तुम्हाला करायचा या ठिकाणी. चांगला जर धावा जर हव्यात या ठिकाणी समोरच्या संघासमोर तुम्हाला जर एक टार्गेट ठेवायचं असेल तर धावा येणे हे गरजेचं आहे. इथे विकेट्स टाकून काही चालणार नाही या ठिकाणी, कारण की प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा घेणं गरजेचं आहे. जितके तुम्ही इथे विकेट टाकता तर तुमचा संघ या ठिकाणी डगआउटमध्ये जाऊ शकतो, तितक्या धावा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी जर बघितलं धावसंख्या आहे 13 धावा धावफल कव्हर या ठिकाणी पाहायला मिळतात. शतक्षण पोपट संघ पालनापाडा संघामध्ये शतरक्षण लावलेलं आहे. जवळजवळ 3 विकेट्स या ठिकाणी केलेले आहेत पोमण संघाच्या ठिकाणी. तिसरे षटक हे प्रतिनिधी पदावर चालू आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली जाते प्रकाश साहोर याला लॉंग ऑफच्या दिशेने. आणि सगळे क्षेत्रक्षण आणि स्ट्रायकनकडे आता मात्र देवेंद्र भोसकर हे स्ट्रायकनकडे आपण बघतोय. गोलंदाज प्रकाश पुढचा बॉल घेऊन जातो प्रकाश. सामना करेल देवेंद्र. हो या वेळेला चांगली दिशा देण्याचा प्रयत्न जरूर केलेला आहे देवेंद्र आणि 1 धावा ठिकाणी जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. 2 धावा देवेंद्र भोसकरला मिळतात. या 2 धावा मिळाल्यानंतर टीमचं टोटल स्कोर चालून पोहोचलेला आहे 25च्या घरामध्ये 15च्या घरामध्ये या ठिकाणी धावसंख्या मिळाल्या जाते. धावसंख्या 15 धावा. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर 2 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळी पास केला ऑन साईडला स्क्वेअर लेगच्या दिशेने. पात्र बॉल निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धाव्याने टीमचं टोटल स्कोर आता मात्र जाऊन पोहोचलेले आहे ते 19च्या घरामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 19 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. भरपूर उशिराने हा चौकार आलेला आहे, कारण की देवेंद्र सारखा एक चांगला बॅटर आपण बघतो पोपट संघामध्ये. कारण की ज्या वेळेला 2 वर्ष अगोदर बघितलं होतं एक चांगली बॅटिंग केली होती. कॉमन रिपिटेशन ज्या ठिकाणी जी स्पर्धा होती मागच्या वर्षी त्या ठिकाणी पोपट संघाने एक जबरदस्त काम केलं होतं. आणि मागच्या वर्षी सुद्धा पोपट संघ ह्याच ग्राउंडवरती थोडंसं कुठेतरी कमी पडला गेला होता. परंतु या ठिकाणी चांगली बॅटिंग करावं लागेल जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर. सर पहिलीतून दुसरीतून तिसरी असे आपण टप्प्याटप्प्याने पुढे जातोय तसं या ठिकाणी तुम्हाला पुढे जायचं आहे तर चांगली मेहनत तुम्हाला घ्यावं लागेल. फक्त 1 धाव जरूर मिळेल, जास्त काय धाव मिळणार नाही. आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 20 धावा धावफल कव्हर.
गोलंदाज यावेळेलाच चांगली अपील होते, मात्र तसं काय होताना दिसत नाही. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रभाकर दिवा असोसिएशनचे उपाध्यक्ष यांचं मन या ठिकाणी झालं, त्यांचा पूर्ण संघ या ठिकाणी आलेला आहे. स्ट्राईक ड्राईव्ह केलेला आहे, गॅप मध्ये बॉल सरळ निघून जातोय त्या दिशेने. भेटतात या 4 धावा पोमत संघाला आणि या 4 धावेने टीमचं टोटल स्कोर जाऊन पोहोचलेलं आहे. ते 24 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 24 रन्स या ठिकाणी. पालनापाडा संघ आज सध्या वॉर्निंग असेल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 19 मिनिटं घेतलेली आहेत. फक्त थोडासा घाई करायची आहे गोलंदाजाने. तर तुम्ही डब केलं नाही तर या ठिकाणी तुम्हाला पॅनलिस्ट सुद्धा केलं जाईल मित्रांनो, कारण की आज प्रत्येक संघाला आज टायमिंग लावलेलं होतं. त्याच्यामुळे थोडंसं आपण गोलंदाजी करत असताना तुम्ही गोलंदाजी दयानंद येतो. गोलंदाज पार्कवर षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. या ओव्हरवरती आपण 4थं षटक येतो दयानंद. गोलंदाज मार्कवर जिचे मला मिनिटं दिलेले आहेत, त्या मिनिटांमध्ये तुमचं षटक 5.5 मिनिटं राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं. यावेळेस बॉलला सरळ तिकडे पाठवून दिलेला आहे. मिळतात या 6 धावा, कारण की फुटताच बॉल होता. व्यवस्थित चांगली पाणी केली या बॉलवरती बॅटरने आणि बॉलला साफ पाठवून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार आणि या षटकाराने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे. या 30 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. थोडासा बॉल आपण बघितला, फुटताच बॉल होता आणि अतिशय चांगला बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतला होता बॅटरने आणि बॉलला सहज पाठवून दिलं तिकडे. त्याच्या विरुद्ध दिशेने हा चांगला फटका खेळलेला आहे. असे जर बॉल जर येत आहे तर चांगली बॅटिंग होऊ शकते पोमत संघाची. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 30च्या घरामध्ये. पुढचा बॉल घेऊन जातोय दयानंद. गोलंदाज मार्कवर राईट ओव्हर विकेटने गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू यावेळी चेंडूला फोड केलाय. पुन्हा एकदा या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. काय जबरदस्त 2 षटकार आपण बघितले जातात. देवेंद्र याच्या वैयक्तिक धावा आपण जर बघितलं तर चांगली बॅटिंग करतोय या ठिकाणी देवेंद्र. नाश्ता या ठिकाणी रेडी आहे, झालेला आहे. 5 बॉलमध्ये 19 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय आणि आपल्या संघाला त्यांनी पोहोचवलेला आहे. काय जबरदस्त ही बॅटिंग केलेली आहे. या ठिकाणी बॉल जर आला नसेल तर बॉल तुम्ही या ठिकाणी दुसरा बॉल द्यायचा आहे. बॉल आला नसेल तर आपण दुसरा द्यायचा आहे, लक्षात घ्या. नाश्ता या ठिकाणी तयार झालेला आहे. सर्व संघांना विनंती आहे की आपण नाश्ता या ठिकाणी करून घ्यायचा आहे. बॉल त्या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. धावसंख्या वरती आपण लक्ष 36च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या 36 वरी धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. बॉल या ठिकाणी आलेला आहे. सर्व संघांना विनंती आहे की या ठिकाणी नाश्ता तयार झालेला आहे. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण नाश्ता या ठिकाणी करून घ्यायचा. या ठिकाणी गोलंदाज येतो. गोलंदाज पार्कवर, कारण की गोलंदाज थोडासा नाराज आहे. ज्यावेळी सराव ज्यावेळी तुम्ही करता मित्रांनो त्यावेळी चांगला सराव करा, जेणेकरून तुम्ही मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करू शकतात. कालच्या दिवसामध्ये बरेचसे असे गोलंदाजांना मार मिळालं होतं. यावेळेस खराब बॉल असेल बघायचा या चेंडूवरती नेमकी काय घडतंय. त्यास वाईट बॉल जरूर आहे आणि या 5 धावा जरूर मिळतात पोमत संघाला. या बॉलवरती चांगली पाहणी केली पंचांनी आणि इशारा सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन पंच. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 41च्या घरामध्ये. हॅट्रिकला सुद्धा चान्स आहे या ठिकाणी. सर्व टीम्स इथे आपण बघितलं. पोंगरीपाडा सगळं इकडे दाखल झालेला आहे. रात्रीच्या दिवसामध्ये नक्कीच मला वाटतं एक चांगला एन्जॉय प्रत्येक संघाने केलेला आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय. शॉर्ट पिच बॉल पुन्हा एकदा बॉलला पाठवून दिलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी हॅट्रिक होतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा 2 हॅट्रिक झाल्या होत्या. पहिली हॅट्रिक आपण बघितलं जयेश विरारकर आणि त्याच्यानंतर 2 हॅट्रिक सुद्धा झाल्या होत्या. आज देखील या ठिकाणी हॅट्रिक झालेली आहे. मला वाटतं चांगली बॅटिंग केलेली आहे देवेंद्र भोसकर. आपल्या संघाला चांगलं दाखवलेलं आहे त्यांनी या स्कोअरबोर्डवरती. पुढचा बॉल घेऊन जातोय. यावेळेला आपण बघायचा बॉल सरळ निघून जातोय. असं वाटलं होतं की या ठिकाणी थोडासा बाहेर चिडून निघेल, मात्र पंच या ठिकाणी तिथे आहेत. हे सरळ बॉल निघून जातो. या ठिकाणी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 रन्स. या स्कोअरबोर्डवरती धावा आपण बघतोय. पवन संघाची एक चांगली सुरुवात मात्र चांगली केलेली आहे. बघा पहिल्या षटक ज्या वेळेस होतं त्यावेळेला पवन संघाची परिस्थिती थोडीशी कमी होती. दुसऱ्या षटकामध्ये एक थोडीशी परिस्थिती कमी होती. ज्यावेळेस तिसरा खेळ टाकल्यानंतर इथे सुरुवात झालेली आहे. पवन संघाने एक चांगली सुरुवात केलेली आहे. ह्यात काय शक्काने मात्र चांगल्या धावा सुद्धा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा थोड्याशा कमी होत्या. पुढचा बॉल घेऊन जाईल गोलंदाज. यावेळेस क्रॉस ऑन साईडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवून दिलेला आहे. 6 धावांसाठी षटकार आणि मिळतात या 6 धावा पवन संघाला. आणि या 6 धावा मिळाल्यानंतर या ठिकाणी धावसंख्यावरती भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 53 धावा 53 रन्स. 8 बॉलमध्ये ज्याच्या 31 धावा आपण बघतोय. देवेंद्र भोसकर काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. चांगला एक बॅटर आपण बघतोय. स्फोटक फलंदाज आहे, भरपूर अनुभव आहे. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस फाईन लेगच्या दिशेने बॉल निघून जातो. एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज, मात्र बॉल सरळ निघून जातो फाईन लेगच्या दिशेने. मिळतात या ठिकाणी 4 धावा. षटक संपलेला आहे या ठिकाणी. आणि काय जबरदस्त बॅटिंग केलेली आहे देवेंद्र भोसकर याने. जवळजवळ 9 मध्ये त्यांनी 35 धावसंख्येवरती खेळतोय. 25 मिनिटं झालेले आहेत. 25 मिनिटं या ठिकाणी झालेले आहेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये ओव्हर झाली पाहिजे. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमचे हे षटक पूर्ण झालं पाहिजे, लक्षात घ्यायचं आहे. काय जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग केलेली आहे. काल मात्र पवन संघाची तेवढी बॅटिंग नव्हती, परंतु इथे आज आपण बघितलं या सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे देवेंद्र भोसकर याने. कैलास पाटील आमचे कॉमेंटेटर कालचे, कैलास पाटील जे सर या ठिकाणी आलेले आहेत. कालच्या दिवसामध्ये अतिशय चांगला आवाज हिंदी मराठीमध्ये चांगलं समालोचन केलं. मला थोडं सहकार्य केलं. मला देखील खूप बरं वाटलं. अतिशय चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज पवन संघाचे काही खेळाडू आज थोडेसे उत्साह दिसत आहेत, कारण की पवन संघाची एक चांगली धावा या ठिकाणी आल्या आहेत. बघा बॅटरमध्ये आपण बघितलं देवेंद्र भोसकर सुद्धा चांगला खुश आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं जो बॅटर आपण बघतो स्ट्रायकिंगकडे आहेत सूर्यकांत भगत. सलामीला आलेला हा फलंदाज फक्त 5 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय, मात्र स्ट्रायकिंगकडे गेलेला आहे. आणि गोलंदाज येतोय गोलंदाज मार्कवर. कैलास गोलंदाज मार्कवर येतोय. फुलटात बॉल आहे, व्यवस्थित बॅटवर घेतला होता फलंदाजांनी. नो चेंडू घोषित केलेला आहे पंचाने या ठिकाणी. व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर या ठिकाणी. बघा कमरेच्या उंची जर जास्त असतं हाईट नो आणि 3 या ठिकाणी दिलेले आहे. यस व्हेरी गुड डिसिजन इज अंपायर, धन्यवाद. या ठिकाणी नो चेंडू घोषित केलेला आहे, कारण की उंची जास्त होती. कमरेच्याहून उंचा हा बॉल होता आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा असे नो चेंडू देत आहेत पंच. आणि तसंच या ठिकाणी पंचांनी सुद्धा नो चेंडू या ठिकाणी दिलेला आहे. 3 आहे. जास्त सगळी गोलंदाजी करत असताना, परंतु इथे पुढल्याच बॉल आपण बघितला नो चेंडू टाकलेला आहे गोलंदाजाने. या वेळेला आपण बघायचा मिडम स्टंपवरनं सरळ चेंडू जातोय या ठिकाणी. डॉट चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला होतोय. शॉर्ट पिच चेंडू होता. जास्तीत जास्त देवेंद्र भोसकर यांनी जास्त बॅटिंग केलेलं आहे. ते विरुद्ध दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेग आणि मिड विकेटच्या दिशेने चांगले फटके खेळलेले आहेत. या बॉलवरती पुन्हा एकदा पाणी येतोय पंच. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. व्हाईटच्या रूपाने धाव मिळते. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 60च्या घरामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. म्हणजे 2 संघांमध्ये हा पहिला सामना या ठिकाणी चालू आहे. इथं बॅटिंग करताना पवन संघाला आपण बघतोय. यावेळेला बघायचा जोरदार अपील झाली होती आणि याच पंचांचं बॉट आकाशाकडे उंचावलेलं आहे आणि फलंदाज या ठिकाणी नाश्ता या ठिकाणी रेडी आहे.
मिसल पाव या ठिकाणी तयार झालेला आहे आणि सर्व संघांनी नाश्ता करून घ्यायचा या ठिकाणी मिसल पाव सर्व संघांना विनंती आहे की आपण नाश्ता करून घ्यायचा आहे नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि नाश्ता आपण करून घ्यायचा या ठिकाणी मित्रांनो आजचा हा शेवटचा दिवस आहे मित्रांनो अजित हा नव्याने बॅटर जातोय जबरदस्त प्रबळ संघामध्ये ज्याच्या वैयक्तिक धावा आपण बघितल्या 11 बॉलमध्ये त्यांनी 35 धावा केलेल्या आहेत 4 षटकार त्यांनी उत्तुंग षटकार आणि 2 चौकार चांगली बॅटिंग केलेली आहे देवेंद्र भोसकर यांनी आपल्या संघाला त्यांनी चांगली पोहोचवलेला आहे जवळजवळ 60 धावा आपण बघतो त्या ठिकाणी धावांचं डोंगर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतं प्रबळ संघामध्ये जबरदस्त बॅटिंग केलेली आहे अजूनही इथे धावा येऊ शकतात प्रबळ संघामध्ये जबरदस्त टाळ्यांचा उत्साह प्रोत्साहन केला जातो या खेळाडूचा जबरदस्त ही सलामीला आलेला जो फलंदाज आपण बघतोय सूर्यकांत भगत फक्त 5 या धावसंख्ये नाबाद त्याला आपण बघतोय या ठिकाणी कारण की त्याच्या बॅटमध्ये जास्त काही फटके आलेले नाहीत परंतु देवेंद्र भोसकर यांनी चांगलं काम केलेलं आहे स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह याच्या माध्यमाची स्पर्धा हो यावेळेस चेंडू मात्र खराब चेंडूचा इशारा होतोय धावसंख्या 61 वर ही धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन जातोय हो यावेळेला स्टेचक मध्ये थोडासा चुकतोय सरळ चेंडू नॉन स्टॉप मध्ये निघून जाईल यास इच्छा रूपाने नक्कीच आपण बघितलंय या ठिकाणी चौकार आणि या धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे जबरदस्त कामगिरी केलेली आहे आज मात्र चांगली बॅटिंग केलेली आहे प्रमोद संघामध्ये आपण बघितलं शेवटचं षटक कैलास मार्फत आपण बघतोय आणि संघाची धावसंख्या आपण बघितलं अजून ही 3 चेंडूंचा खेळ 30 मिनिट या ठिकाणी झालेले आहेत क्रॉस केल्या पुन्हा एकदा बॉलला त्या दिशेने बघायचा मात्र शतरक्षण चांगलं होईल का हा न करता शतरक्षण मात्र चांगलं झालेलं आहे पांडापाडा संघाकडनं फक्त 1 धाव या ठिकाणी मिळेल जास्त काय धाव मिळणार नाही संघाची धावसंख्या पुढे सरसवलेली आहे 66 धावा या स्कोर बोर्डवरती आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा बरेचशा जे संघ आहे त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक चांगला निर्णय घेतला होता आज देखील तसंच या ठिकाणी एक निर्णय आपण बघितला होता यावेळेला चांगला बॉलला कट केलेला आहे त्या दिशेने 1 धाव या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज 2 धावा जोडून मिळतात सूर्यकांत याला मात्र चांगला कॉल केला जातोय सूर्यकांत मात्र चांगला कॉल करतोय सोबतच्या बॅटरला फक्त 2 धावा मिळतात आणि या 2 धावेने टीमचा टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला आहे शेवटचा बॉल असेल शेवटच्या षटकातला अंतिम बॉल घेऊन जातोय कैलास यावेळेस शहरापासून दूर खेळायचा प्रयत्न आहे बघायचा 1 धाव ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतात या ठिकाणी दोन्ही फलंदाज यावेळेस तो भरपूर उशिराने मला वाटतं येतोय त्यातपुरती या ठिकाणी धावा चोरून या ठिकाणी भिडायला जातोय षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे षटकाची समाप्ती या ठिकाणी झालेली आहे आणि संघाची धावसंख्या आपण जर बघितलं 70 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत आणि 71 धावांचं एक टार्गेट ठेवलेलं आहे इथे मिनिटं आपण बघितली तर 32 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत 32 मिनिटांमध्ये आपण हा खेळ बघितला चला नाश्त्याची सोय या ठिकाणी केलेली आहे आणि आपण सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण या ठिकाणी नाश्ता करून घ्यायचा आहे प्रमोद संघ जबरदस्त सर्वप्रथम टॉस जिंकून बॅटिंग केली आणि या बॅटिंगमध्ये काय जबरदस्त कामगिरी केलेली आहे 70 धावा आणि 71 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे याच्यानंतर नेक्स्ट मॅच आपण जे सुद्धा आपण टॉस करणार आहोत दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण लगेच टॉस करून घ्यायचं या ठिकाणी कारण की आज आपल्याकडे वेळ हा खूप कमी आहे मित्रांनो आज प्रत्येक संघाला वेळ थोडासा कमी दिला जाईल कारण की आज ग्रुप मीटिंग या ठिकाणी करू नका मित्रांनो कारण की आज दुसरा दिवस आहे प्रमोद संघ आपण
शतरक्षण लावून घ्यायचं आहे. जर आपण नाश्ता केला असेल प्रमोद संघाचे काही खेळाडूंनी तर आपण शतरक्षण तोडीस लावून घ्यायचं आहे. आणि पांडवपाडा संघाला विनंती आहे की आपण 2 फलंदाज आपण तयार व्हायचा पाठवून द्यायचे आहेत. नाश्ता कर रहे क्या? प्रमोद संघ आपण शतरक्षणसाठी लगेच जायचं आहे. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. श्रीधर म्हात्रे आपण बघतोय भाई आणि आशिषांचे सल्लागार हेच त्यांच्याकडनं सुद्धा मोलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यांचे आम्ही NSK शिलेकर आणि टायगर मास्टर कामण त्यांच्या शुभास या ठिकाणी हा टॉस केला जातोय. त्याच्यानंतर दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांच्या शुभास या ठिकाणी टॉस केला जातोय. दुसऱ्या मॅचचा या ठिकाणी टॉस होतोय. बघायचं आहे टॉस का बॉस कोण होतो. या ठिकाणी टॉस मला वाटतं जिंकलेला आहे. आम्हाला हा निर्णय लगेच कळवायचा आहे. यास शतरक्षण स्वीकारलेलं आहे शाहिदबाईने कारण की टॉस जिंकलेला आहे. आज कुठल्याही प्रकारे आज टाइमपास केला जाणार नाही. आज बघा आज चांगले सहकार्य या ठिकाणी मिळालं जातंय. जर नाश्ता जर झाला असेल प्रमोद संघाच्या काही खेळाडूंना विनंती आहे की आपण शतरक्षण लावून घ्या. मी वारंवार विनंती करतोय की जर तुमचा नाश्ता झाला असेल तर आपण शतरक्षण लगेच लावून घ्यायचं या ठिकाणी आणि पांडवपाडा संघाने तयार राहायचं आहे. काय त्यांचं नाव काय कालच्या दिवसामध्ये नाश्ता झालेला आहे. सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण नाश्ता करून घ्यायचा आहे. कालच्या दिवसामध्ये सुद्धा समालोचन केलं होतं ज्या सरांनी अतिशय चांगलं हिंदी आणि मराठीमध्ये चांगलं समालोचन त्यांचा गोड आवाज तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. मी त्या सरांना विनंती करतोय की थोडंसं मला सहकार्य या ठिकाणी करायचं आहे. थोडीशी चर्चा आम्ही करतो या ठिकाणी. बॅटिंगमध्ये प्रमोद संघाने चांगली बॅटिंग केलेली आहे. याच्यामध्ये सूर्यकांत भगत याने आपण बघितलं जास्त काही करू शकला नाही. मात्र आज जास्त इथे एक हिरा चमकलेला आहे प्रमोद संघाचा. तो मात्र देवेंद्र भोसकर त्याच्या आपण बघितला जबरदस्त बॅटिंग केलेली आहे. आणि गोलंदाजांमध्ये आपण बघितला पांडुरंग सावळ पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी थोडंसं चांगली गोलंदाजी केली होती. ज्यावेळेस तिसऱ्या ओव्हरमध्ये या चांगल्या धावा आलेल्या आहेत ते शेवटच्या ओव्हरमध्ये पर्यंतही चांगल्या धावा आलेल्या आहेत. शतरक्षण लावून घ्यायचं आहे. आज प्रत्येकाचं सहकार्य या ठिकाणी मला पाहायला मिळतंय. पुमण संघाचं सुद्धा चांगलं सहकार्य मला या ठिकाणी म्हणजे प्रत्येक संघाचं सहकार्य आज मला मिळणार आहे की या ठिकाणी तुम्ही थोडासा टाईम कुठल्याही प्रकारे संघाला मिळणार नाही. परंतु जर तुम्ही सहकार्य या ठिकाणी जर केलं तर खूप बरं होईल. विसल पावचा इकडे आहे. नाश्ता करून घ्यायचा आहे. जे उशिरा खेळाडू जे आलेले आहेत इथे नाश्त्याची सोय झालेली आहे तर आपण आले असतील काही खेळाडू आले असतील तर आपण लगेच नाश्ता करून घ्यायचा या ठिकाणी. आकर्षक ट्रॉफी आपण बघतोच. दिशा एंटरप्राइजेस मनीष भगत यांच्याकडनं सुद्धा 4 ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. त्यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. हे एंटरप्राइजेस संजय म्हात्रे आणि हजरे शेख यांच्याकडनं सुद्धा ज्या ट्रॉफ्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. त्याच्यानंतर सन्मान चिन्ह आपण जर बघितला मॅन ऑफ द मॅच जे आहे त्या ठिकाणी खास करून अनिल पाटील यांच्याकडनं ज्या स्पॉन्सर झालेल्या आहेत म्हणजे आज चांगलं सहकार्य या स्पर्धेला
केलेलं आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून सुद्धा आभार मानतो या ठिकाणी. असंच सहकार्य करत राहा. छान बनवलं एकदम नाश्ता मस्त आहे. आणि रात्रीचं जो चिकन होता ना काय बनवलं होतं. हो ना हो ना. हा ना. प्रामाणिकता मास्टर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत दमण मास्टर चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं खेळाडूंचं हार्दिक 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 स्वागत. मित्रांनो, नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे. जे कोणी नाश्ता करण्याचे राहून गेले असतील कृपया त्यांनी नाश्ता करण्यासाठी मंडपात यायचे. नाश्त्याची व्यवस्था मंडपात झालेली आहे. जे कोणी नाश्ता करण्याचे अजून बाकी असतील कृपया त्यांनी नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. टायगर मास्टर संघाचे कर्णधार आणि NSK मास्टर चे कर्णधार यांनी त्वरितच मंचावर यायचं. टॉस करायचं आहे नाही बॅट टायगर मास्टर संघाचे कर्णधार तसेच NSK मास्टर संघाचे कर्णधार त्वरितच यायचं आहे.
बँड यायची तुम्हाला वाटतं? हो हो बसा. उत्तम 2 पावलाच्या हो 2 मिनिटं झालं ना. बसला 2 मिनिटं. कॅप्टनला कोणतं खेळायला नाही. तिथं बसायचं. एसएच इंटरप्राइजेसचे मालक हजरत भाई शेख आणि संजय म्हात्रे या A1 जोडीकडनं प्रत्येक संघाला एक बॅग स्पॉन्सर झालेली आहे. त्याबद्दल एसएच इंटरप्राइजेसचे मालक हजरत भाई शेख आणि संजय म्हात्रे यांचं खूप 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 धन्यवाद. एक मिनिट लाईव्ह. एसएच इंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख आणि संजय म्हात्रे या A1 जोडीकडनं प्रत्येक संघाला एक बॅग स्पॉन्सर झालेली आहे. त्याबद्दल या A1 जोडीचं खूप 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 धन्यवाद आभार. पाण्याच्या बॉटल ना आपल्याला जा ना आपल्या गाडीचं जा पैसे घे. अंपायर से विनती रहेगी कि तुरंत मैच की शुरुआत करनी है. समय बड़ा कीमती है. टाइम इज मनी. अरे देतो ना भाई थांब ना जरा 2 थांब ना जरा देतो ना सगळ्यांना देतील ना. समणार त्यांनी किती बनवले देईन तुला मी. किती बनवायचे त्यांना 2 दिला. किती बनवायचे. बैट्समैन कौन है दोनों स्ट्राइक पे कौन है नॉन स्ट्राइक पे कौन है 12th मैन. ओ दादा विलासला बोलव ना जरा स्कोरिंगला. हां बैट्समैन कौन है स्ट्राइक मला बॅटिंग जरा विलास पडेल यांनी इथे स्कोर लिहायला यायचंय. एक मिनिट मी काय म्हणतो ऐक ना यांनी किती बनवले. आता ना 70 बनवले 71 बनवले त्यांनी 11 बॉलला 35 बनवले. स्ट्राइक पे काशीनाथ एक लिहिला मी इथे. ठीक. 70 रन्स. जय बाजीराव मास्टर पालपाडा या संघाला विजयासाठी इथे 71 धावा बळवावी लागतील. संजय बुरेला आणि जय मल्हार मास्टर पमान संघाकडनं प्रथम गोलंदाज जे आहे ते संजय बुरेला. बघूया संजय बुरेला कशा प्रकारची गोलंदाजी करतील आणि किती धावा इथे 70 लुटवतील. 71 माझा किती पडला जरा. पंचांनी त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. पहला इनिंग 32 मिनट में खत्म हुआ था. यहाँ पे टाइम तो पहला कौन है बैट्समैन कौन है. बैट्समैन का नाम है काशीनाथ स्ट्राइक पे है. स्ट्राईकला ते काशीनाथ आणि नॉन स्ट्राईकला ते पांडुरंग. बघूया काशीनाथ ऊपर टाइम लिखो 10:28.
कशा प्रकारचा सामना करतील आणि पहिला चेंडू हवाई सफरसाठी पाठवले. बोलते झेल होतोय का? बॉल हातात पडला होता परंतु तो टिकला नाही आणि गजल असे क्षेत्ररक्षण आणि चांगलं फील्ड करून फेकलेलं आहे आणि ते 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. काशीनाथ यांनी संजय बुरेला यांनी पहिल्या चेंडूवर 2 धावा दिलेल्या आहेत. पांडुरंग काशीनाथ कोणी पांडुरंग काशीनाथने काढले काय? बघूया काशीनाथ पुन्हा एकदा कवरच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या होते ती 3 बिनबाद 3. आणि स्ट्राईकला एक ते पांडुरंग. बघूया पांडुरंग किती धावांनी स्वतःचं खातं उघडतील आणि या पंचांनी निर्णय करायचे. काय बॅगेत असेल इथे असेल ना हवी. मैदानात काय घडले काय बिघडलं आणि इथे मात्र बॅटची एज लागली होती. पांडुरंग यांना आपलं खातं उघडता आलेलं नाहीये आणि न खाता उघडताहीच पांडुरंग परत आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते प्रकाश सावंत. संघाची धावसंख्या 3 धावांवर स्थिर आहे. आतापर्यंत संजय बुरेला यांनी 3 चेंडू टाकलेले आहेत आणि 1 बळी मिळवलेला आहे. संघाची धावसंख्या होती 3. बघूया संजय आपला 4था चेंडू घेऊन जातील ते प्रकाश सावंतसाठी. प्रकाश सावंत किती धावांनी स्वतःचं खातं उघडतात. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटपुढला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉल यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होतीये. प्रकाश पुन्हा एकदा संजय टू प्रकाश त्याच प्रकारचा टाकलेला चेंडू बॅटची एज घेऊन स्लिपच्या हातात बॉल जातो परंतु यशस्वीरित्या 1 धाव पूर्ण करतात. संघाची धावसंख्या होते ती 4. 1 बाद 4. संजय बुरेला आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जातील ते काशीनाथसाठी. काशीनाथ वैयक्तिक 3 धावा खेळतात आणि जोरकस मारलेला फटका विरुद्धच्या दिशेने बघूया झेल होतोय का आणि यशस्वीरित्या इथे झेल टिपलेला आहे आणि काशीनाथ यांना सुद्धा माघारी परतावे लागेल. संघाची धावसंख्या 4 रनावर स्थिर परंतु 4 रनावर इथे 2 मोठे हादरे बसलेले आहे. जय बजरंग मास्टर पालनपाडा या संघाला. बघूया काशीनाथ यांची जागा भरून काढण्यासाठी जातात ते भानुदास. बघूया भानुदास कशा प्रकारचे खेळ करतील कारण की इथे विजयासाठी 71 धावा त्यांना जमावे लागतील आणि प्रमाण या संघाकडनं द्वितीय षट घेऊन येत आहेत ते अंकुश. अंकुश हा फिरकी गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. स्ट्राईकला ते प्रकाश वैयक्तिक 1 धावावर खेळत आहे. बघूया अंकुश यांच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे समाचार घेतील ते प्रकाश टू अंकुश. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटची एज लागतीये आणि स्लिपच्या हातात चेंडू 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. आता येत आहेत ते स्ट्राईकला भानुदास. बघूया भानुदास किती धावाने स्वतःचं खातं उघडतील. संघाची धावसंख्या होत आहे ती 5. 2 बाद 5. अंकुश आपल्यासाठी दुसरा चेंडू घेऊन जातील ते भानुदाससाठी परंतु इथे चोरटी धाव घेतलेली आहे बाईच्या रूपानं.
संघाची धावसंख्या संत गतीने पुढे जातीये. 6 धावांवर आहे. आतापर्यंत अंकुश यांनी 2 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत. अंकुश आपल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन जात आहेत ते भानुजासाठी. निर्धाव चेंडू जातोय. संघाची धावसंख्या ही 6 धावांवर स्थिर आहे. अंकुश आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जातील ते भानुजासाठी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटची येईल लागते आणि विकेट किपर आपली कामगिरी यशस्वीरित्या बजावतात आणि इथे मात्र प्रकाश यांना माघारी परतावे लागेल. जय मल्हारी मास्टर भेंडीवाडा या संघाला एसएच एंटरप्राइजेसचे मालक हजरत भाई शेख व संजय भाई म्हात्रे या A1 जोडीकडनं बॅट स्पॉन्सर झालेले आहेत. त्याबद्दल या A1 जोडीचे खूप खूप आभार, धन्यवाद. आणि कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणजे मुन्नाभाई या नावाने फारच प्रसिद्ध यांच्या हातून मल्हारी मास्टर संघाचे कर्णधार यांना इथे बॅट दिली जाते. प्रकाश सावंत यांची जागा भरून काढण्यासाठी जातात ते दयानंद. बघूया दयानंद भवर आणि येताच चेंडूला हवाई सफरसाठी पाठवून दिलेला आहे, परंतु नो मॅन लँड मध्ये हा बॉल पडतोय. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण आणि दयानंद भवर यांनी 1 धावेने स्वतःचं खातं उघडलेलं आहे. संघाची धावसंख्या होत आहे ती 7. अचानक मास्टर डोंगरीपाडा संघाचे कर्णधार यांनी त्वरितच यायचे. एसएच एंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख तसेच संजय भाई म्हात्रे या A1 जोडीकडनं सर्व संघांसाठी एक बॅट स्पॉन्सर झालेली आहे. त्याबद्दल या A1 जोडीचे खूप खूप धन्यवाद, आभार. आणि कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सचिव मुन्नाभाई यांच्याकडनं ही बॅट अचानक मास्टर संघाचे कर्णधार यांना दिली जाते. जय बजरंग पालनपडा या संघाचे कर्णधार कृपया पांडुरंग सावर यांनी त्वरितच जायचे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होत आहे ती 7. पेमन संघाकडनं 3रं षटक घेऊन येतात ते गुरुनाथ. बघूया दयानंद भवर स्ट्राईकला पुन्हा एकदम जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे क्लीन बोर्ड होत आहेत आणि पहिल्याच चेंडूवर त्याला यश आलेलं आहे आणि दयानंद भवर यांना परत परतावे लागेल, परतीच्या प्रवासाला लागावं लागेल. दयानंद भवर यांची जागा भरून काढण्यासाठी जात आहेत ते काय नाव याचं? विश्वनाथ. नाव काय? विश्वनाथ. बॅट्समॅन कोण आहे? विश्वनाथ नाव कैलास. संघाची धावसंख्या 7 रनावर स्थिर आहे. गुरुनाथ आपल्या षटकातील 2रा चेंडू घेऊन जातील ते कैलाससाठी. बघूया कैलास कशा प्रकारची खेळी करतील. त्यांचा संघ इथे अडचणीत आहे. विजयाचा पाठलाग करताना 7 धावांवर त्यांचे 3 विकेट इथे गेलेले आहेत. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र 6. खूप छान असा हा शॉट, बघण्यासारखा हा शॉट. वाह भाई वाह, मजा आ गया. कैलाश के लिए मैं कुछ कहना चाहूंगा. अब घूमेगा बल्ला अपने शोर का, अब घूमेगा बल्ला अपने शोर का. रनों की बरसात होगी, घुटने टेक देगा हर बॉलर, अपने जीत की बारात होगी. आणि येताच त्यांनी आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत.
म्हणून त्याच्या दुसऱ्या चेंडू जोरकस मारलेला फटका होता आणि 6 धावासाठी तो मारलेला फटका होता आणि इथे निर्धाव चेंडू जातो. जय बजरंग मास्टर पालनपाडा संघाचे कर्णधार यांना कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सचिव जसवंत चव्हाण जे आपले लाडके मामा आणि मुन्नाबाई यांच्या हस्ते इथे बॅट दिली जाते. ही बॅट एसएच इंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडनं स्पॉन्सर झाली आहे. त्याबद्दल या A1 जोडीचे खूप खूप आभार. म्हणून आपल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन जातील तो कैलाससाठी, सॉरी 5वा चेंडू घेऊन जातील ते कैलाससाठी. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. संघाची धावसंख्या होत आहे ती 15. चौथा का 5वा आहे? असं बोलतो. आई चौलाई मास्टर संघाचे कर्णधार आणि त्वरित बदलमध्ये यायचे. कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला हा फटका 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात दोन्ही खेळाडू. संघाची धावसंख्या होत आहे ती 17. संघाची धावसंख्या होत आहे ती 17. 4 बाद 17. बघूया मल्हारी मास्टर या संघाकडनं चौथं षटक कोण घेऊन येतात ते. मल्हार मास्टर. ओके ओके जय नाही. आणि मल्हारी मास्टर या संघाकडनं चौथा गोलंदाज जो आहे तो नागेश आहे. आणि निर्धाव चेंडू जातोय. मल्हारी मास्टर संघाकडनं जय मल्हार या संघाकडनं चौथा गोलंदाज जो होता तो नागेश आणि दोन्ही चेंडू जे टाकलेले आहेत ते निर्धाव चेंडू टाकलेले आहेत. बघूया तिसरा चेंडू घेऊन जातील नागेश कैलाससाठी. कैलास बघूया कशा प्रकारे सामना करतील. त्यांच्या गोलंदाजीचा पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. तिन्ही चेंडू समान वेगाने आणि सारखेच टाकले होते. बॉल पडताच थोडे मध्ये आलेले आहेत परंतु बॅट्समॅन जो आहे एकाच पद्धतीने शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडूची सांगता होतीये. चेंडू निर्धाव जातोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत आणि 4ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आई चौडाई नागेश संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. मी कॉमन एकता मास्टर क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्री जसवंत चव्हाण साहेब आमचे सर्वांचे लाडके मुन्नाभाई यांना मी विनंती करीन की त्यांना बॅट द्यायची आहे. ही बॅट जी आहे एसएच इंटरप्राइजेसचे मालक हजरतभाई शेख व संजयभाई म्हात्रे यांच्याकडनं स्पॉन्सर झालेली आहे. त्यासाठी या A1 जोडीचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. मिडन ओव्हर झालेले घेतलेले नागेश आणि ही ओव्हर जी होती नागेश म्हात्रे यांची मॅडम ओव्हर गेलेली आहे आणि 1 बळी मिळवलेला आहे. आणि या मॅडम ओव्हरसाठी एसएच इंटरप्राइजेस चे मालक हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. बघूया जय मल्हार मास्टर पोमन या संघाकडनं 5वं षटक कोण घेऊन येतोय. संघाची धावसंख्या होत आहे ती 17. विकेट आणि मिडल. मंगेश गांगडा. बघूया मंगेश गांगडा किती धावा इथे देतील कारण की स्ट्राईकला होते कैलास. बघूया कैलास कशा प्रकारे सामना करतील मंगेश गांगडा यांच्या गोलंदाजीचा. आणि दिशा भरकटलेला हा चेंडू आणि पंचाकडनं खराब चेंडूची नोंद होतीये.
पुन्हा मंगेश टू कैलास जोरकस मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने खेळून राहिलेला आहे. एक धाव यशस्वीरित्या पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि ते धावचित ते होतात आणि त्यांना माघारी परतावे लागेल. नागेश म्हात्रे यांनी खूप चांगलं असं षटक टाकलेलं होतं. एक विकेट एक बळी मिळवला होता आणि एक सुद्धा रन त्यांनी दिला नव्हता. मेडल ओव्हर टाकली होती. नागेश म्हात्रे के लिए मैं आपको 2 पंक्तियां कहूंगा. उनने कहा दम था हमें तो नो बॉल ने लूटा, पैर भी वहां गिरा जहां चुना काम था. गेंद पे रन आउट पे दूसरे रन लेते हुए एक रन आउट. मंगेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातील ते विश्वनाथ काय नाव आहे राजू. बघूया राजू कशा प्रकारचे खेळी करतील. मंगेश यांच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे समाचार घेतील. राजू टू मंगेश आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातील ते राजूसाठी. पुन्हा फुलटॉस लो फुलटॉस होता आणि चांगल्या प्रकारे खेळून काढलेला आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत ते मंगेश आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जातील ते सुकूर कशा प्रकारे खेळी करतील. पुन्हा त्याच पद्धतीने टाकलेला आणि या मिडाऊनच्या वरून सरळ 1 नाही 2 नाही ते 4 धावा मिळतात. खूप सुंदर पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू. 4 धावा मिळून जातील इथे सुकूर यांना आणि संघाची धाव संख्या होत आहे ती 23. मंगेश आपला पुन्हा त्याच पद्धतीने टाकलेला चेंडू आणि या चेंडूचा फार खरपूस असा समाचार घेतलेला आहे आणि या चेंडूला पाठवून दिलेला आहे 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या होत आहे ती 29. आतापर्यंत मंगेश यांनी 4 चेंडू हाताळलेले आहेत आणि इथे रनआउट के बाद में आया 4 मारा उसके बाद 6 मारा. मंगेश आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन जातील ते सुकूरसाठी. सुकूर आतापर्यंत वैयक्तिक 10 धावांवर खेळतात. पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हवेत चेंडू होता आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण कैलास यांची. संघाची धावसंख्या होत आहे ती 30. मंगेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत ते सुकूरसाठी. राजू आणि पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न. बॉल पडताच थोडी उसणी काढली होती आणि बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही आणि निर्धाव चेंडू जातोय आणि अशा रीतीने जय मल्हार मास्टर पोमन संघाने हा सामना जिंकलेला आहे. दोन्ही संघांचे खूप खूप धन्यवाद. बॉलिंग त्याचे आहे ना पण याला देवेंद्र हार्ड लक 35 रन मारले त्यांनी. जय बजरंग मास्टर पालनपाडा आणि मॅन ऑफ द मॅच देवेंद्र भोसकर. 11 चेंडूमध्ये ज्यांनी 35 धावा जमवलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि आजच्या या मॅचचे विजयाचे शिल्पकार जे ठरलेले आहेत ते देवेंद्र भोसकर ज्यांनी 11 चेंडूमध्ये 35 धावा जमवलेल्या आहेत. मी देवेंद्र भोसकर यांना विनंती करेन की मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी